आज आदरणीय दादांनी मागील 5-6 वर्षात जे काही विकास कामाच्या माध्यमातून माझ्या मावळ तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी देऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा गावात वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि दादांच्या पश्चात खऱ्या अर्थानं माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत आणि जो काम करतो त्याच्या मागे उभे आहोत हेच आजच्या मतदानातून त्यांनी दाखवून दिलं. परंतु दादा नाही आहेत आणि दादानंतरची पहिलीच निवडणूक आहे. नक्कीच आम्हा सगळ्यांनाच ती उणीव तर भासतीये, परंतु दादांचे आशीर्वाद आहेत. आणि सुनीत्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून त्यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळेल. आम्ही सुनीत्रा वहिनीच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम मावळ तालुक्यात उभं करू हीच खऱ्या अर्थाने दादांना आमच्याकडे श्रद्धांजली निवडणूक असेल. झाली की खरं तर तुम्हाला दादांचा फोन यायचा, प्रत्येक अपडेट घ्यायचे, परंतु आता तो फोन येणार नाहीये. काळाच्या पडद्याआड सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नक्कीच की आता तेवढी तर उणीव किंवा ती कमतरता आज आम्हाला सगळ्यांना जाणवतीये, परंतु दादांच्या आशीर्वादानं आणि सुमित्रा वहिनींच्या पाठबळावरती आम्ही सर्वजण आता एकत्रितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुटुंब आणि मावळ तालुका आमचा परिवार म्हणून पुढे जाऊ. खरं तर निवडणूक सुरू असताना अगदी तुमचे जे विरोधक आहेत, जे सत्तेत आहेत युतीमध्ये, त्यांनी तुमची टिकटिक बंद करण्याची एक इशारा दिला होता, आव्हान केलं होतं नागरिकांना. निवडणुकीतला एक तो भाग असतो, प्रचारामधले असे मुद्दे घेऊन उतरतात, परंतु विरोधकांना माझा एवढाच सल्ला असेल की आपण स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबाचा विचार करून आपण सुरक्षित आहोत. उद्या दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, आर्थिक पार डुबून गेलं, कर्जबाजारी झालं तरी चालेल, आणि आपण निवडणुका लढा ही जी काय तुमची गलिच्छ प्रवृत्ती आहे ती आता तुम्ही थांबवली पाहिजे. आणि आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब माझे समजून आपण पुढे आलं पाहिजे.